प्रेक्षकांनो, आज छोट्या बयोमध्ये चांगलीच मजा आली आहे. सुरुवातीला आपण बघतोय आरवने इराला अगदी हुशारीने टाळलंय. इरा विचारत असते, आता सांग ही बयो काय म्हणाली तुला बाबाबद्दल. तेव्हा आरव म्हणतो, हे बघ ती काही नाही म्हणाली, ती नेहमीप्रमाणे तेच विचारत होती की माझा काजवा कुठे, माझे बाबा कुठे. पण बयो तुला मी एकदाच सांगतो, मला माहिती नाही आहे कुठे, पुन्हा पुन्हा मला विचारू नकोस. आणि आता बयो निघून जातीये आणि आरव म्हणतो, चल इरा आपणही जाऊया, लेक्चर आहे आपल्याला. पण इरा पुन्हा विचारते, दादा तू मला टोपी तर नाही लावत आहेस ना, खरं खरं सांग मला, तू मला माझ्याशी डबल गेम तर खेळत नाही आहेस ना. आरव म्हणतो, इरा अगं खरं सांगितलं तुला, चल आधी लेक्चरला उशीर होतोय. आता पुढे आपण बघतोय की रमाकांतला त्याच्या फायली जरा उलट्या पालट्या झालेल्या दिसतात. रमाकांतची जरा जास्तीच बारीक नजर आहे प्रेक्षकांनो. आता रमाकांत त्या हिला विचारतोय, सुमनला, काय ग खुळगे, तू माझ्या फायली हात लावला होतास का, कपाटाला हात लावला होता का. सुमन तिथून कटायचा प्रयत्न करत असते, पण रमाकांत तिला थांबवतोच आणि पुन्हा एकदा खडसावून विचारतो. तेव्हा सुमन म्हणते, काय तुम्ही पण, अहो कपाटाला हातच लावतात ना, पाय लावून थोडी उघडतात, तुम्ही पण ना पांचट जोक करता. पण रमाकांत पुन्हा एकदा तिच्यावर खेकसतो, मला खरं खरं सांग, तू माझ्या कपाटाला हात लावला का, फायली कशा काय इकडे तिकडे झाल्या. तेव्हा सुमन म्हणते, मला काय माहिती, मी कशाला तुमच्या फायलीला वगैरे हात लावू, आणि मला ते कागद बिगद पाहिले की चक्कर येते. तेव्हा तिथे ही गौतमी येते आणि म्हणते, काय भांडणं चालले तुमची, चोरी बिरी झाली की काय. रमाकांत सांगतो, चोरी नाही झाली, ते माझ्या फायली जरा इकडे तिकडे झाल्या म्हणून सुमनला विचारत होतो मी. तेव्हा ही गौतमी लगेच तिला झापायला लागते, काय ग तू तर काल रात्री फिरतच होतीस ना इकडे तिकडे, तू काही केलंयस का. सुमन तिला भारी शेंडी लावते, अगं नाही ग वहिनी, काल ते मला ॲसिडिटी झाली होती ना, म्हणून मी जरा बाहेर चक्रा मारत होते. पण मला न झोपायचं नव्हतं अगं, मला परवा रात्री हडळीचं स्वप्न पडलं होतं आणि मला असं वाटत होतं की पुन्हा आज रात्री अर्धवट राहिलेल्या स्वप्नात हडळ येईल की काय, आणि समोर बघते तर तू दिसली, समोरच हडळ होती माझ्या. तेव्हा गौतमी म्हणते, तुला मी हडळ दिसते काय. सुमन म्हणते, अगं नाही ग वहिनी, ते चुकून माझी वहिनी हडळ असं निघून गेलं ग, तू समजून घे ना. आता ही गौतमी म्हणते, रमाकांत तुम्ही कसं राहता या बाईबरोबर. रमाकांत तिला म्हणतो, खुळगे जा इथून. सुमन म्हणते, तेवढं जरा त्या हडळीबद्दल ऐकलं असतं तर बरं झालं असतं. तेव्हा आता गौतमी आणि रमाकांत दोघे तिच्या ओरडतात की तुझ्या हडळीवर निबंध नाही लिहायचा आहे आम्हाला, चल निघ इथून. तर आता गौतमी म्हणते, काय कमाल आहे तुमची, या बाईसोबत कसं काय राहता तुम्ही. तेव्हा रमाकांत म्हणतो, काय करणार वहिनी, आलिया भोगासी असावे चादर. तेव्हा गौतमी म्हणते, चादर नाही हो, सादर असतं ते, कशा कशा लोकांसोबत राहते मी. एनिवे जरा लक्ष ठेवत जा, ती बयो पण येते आता आपल्या इथे कामाला, काही भरोसा नाही आहे तिचा. तेव्हा लगेच रमाकांतही म्हणतो, हो त्या दळभद्रीकडेही लक्ष ठेवावीच लागेल, माझी बारीक नजर असते. तर आता इकडे आपण बघतोय प्रेक्षकांनो, जरा मजा दाखवली आहे त्यांनी छान. पप्पू चोर मामा आलेत कॉलेजमध्ये आणि तेही खराखुरा बोनसेट घेऊन. तर आता ह्या राजा मामाशी त्यांची जरा वाचावाची होते. राजा मामा त्याला इंग्लिशमधनं विचारत असतात, हू इज यू अँड व्हाय यू आर इन कॉलेज, असं काहीतरी उलटंपलटं इंग्लिश दोघंही बोलत असतात. आता हा पप्पू चोर म्हणत असतो, आय माय इन कॉलेज. तेव्हा शेवटी हा म्हणतो, तू मराठीतून बोल. आणि मग तो सांगतो की मी बोन सेलर आहे, मी बोन द्यायला आलो होतो इथे. आता हा म्हणतो, तू बोन सेलर आहे आणि इथे बोन कोणाला द्यायला आला होता तू. पण आता राजा मामाला वाटतं, सॉरी पप्पू चोरला वाटतं की हा जरा जास्तीच प्रश्न विचारतोय, म्हणून तो राजा मामाला गुंगारा देऊन तिथून सटकून जातो. पण राजा मामा काही त्याचा पिच्छा सोडे ना. आता इकडे ना प्रेक्षकांनो, क्लास सुरू झाला आहे पोटे सरांचा. तर पोटे सर म्हणताय, मी बोनसेट आणायला सांगितला होता, कोणी कोणी आणला नाही. तर आता बयोने हात वर केला आहे, कोणी कोणी आणला नाही असं विचारलं आहे त्यांनी. तर आता बयोने हात केला आहे. तर मला एक प्रश्न पडला आहे प्रेक्षकांनो, प्लीज कोणी म्हणजे कोणाला माहिती असेल या बाबतीत तर मला उत्तर नक्की द्या. म्हणजे जर अशी एखादी वस्तू कोणाकडे नसेल, MBBSच्या स्टुडंटकडे, तर शेअर केली तर चालत नसते का. हे सर खूपच बोलतात हो बयोला. काय मला अपेक्षा होतीच तुम्ही आणणार नाहीत म्हणून. तर आता हा अभिराम म्हणतो की मी देईल तिला, आम्ही शेअर करू. तेव्हा हे सर म्हणतात, शेअर करायला तो काय पिझ्झा आहे. बयो अभिरामला असा हात दाखवते की शांत हो, मी बघते, मॅनेज करते म्हणून. आता हे सर म्हणतात, तुम्ही एका रेप्युटेड कॉलेजमध्ये शिकता, असा गलथानपणा मला चालणार नाही. यापुढे मला तुमच्याकडे बोनसेट हवा म्हणजे हवा. तेव्हा लगेच इरामध्ये बोलते, सर काय ना ती काम करते ना, त्यामुळे तिला वेळ नसेल मिळाला आणायला. तेव्हा हे सर म्हणतात, अच्छा तुम्ही जॉब करता का, कुठे जॉब करता. तेव्हा ही बयोच सांगते की मी इराकडे मोलकरणीचं काम करते. तेव्हा हे म्हणतात, अच्छा अरे वा, मग इरा तूच गिफ्ट कर की तिला एखादं बोनसेट. मग इरा म्हणते, हो हो सर, माय प्लेजर, मी नक्की गिफ्ट करेल.
बयो म्हणते त्याची काही गरज नाही आहे, मी घेईल सर विकत बोन सेट. तेव्हा हे सर म्हणतात आता यापुढे मला असं चालणार नाही आणि मग ते शिकवायला लागतात. आता पुढे आपण बघतोय हे राजा मामा काही त्या पप्पू चोरचा पाठलाग सोडेना. आता ते वर जात असतात तेव्हा सिस्टर त्यांना मध्ये थांबवते, पण ते पुन्हा एकदा त्या पप्पू चोरला पकडतातच आणि त्याला झापतात आणि विचारतात काय रे, खरं खरं सांग, तू चोर आहेस ना, इथे चोरी करायला आलास का? तेव्हा पप्पू म्हणतो की नाही हो, मी चोरी करायला नाही आलो आहे, मी बोन सेट द्यायला आलो, मी बोन सेल करायला आलो आहे. तुम्हाला सांगितलं ना मी बोन सेलर आहे म्हणून. आता हा म्हणतो अच्छा तू बोन सेलर आहे का, कोणाला कोणाला द्यायचे तुला हे बोन? तेव्हा हा सांगतो अहो ती मुलगी नाही का गोल गोल डोळ्यावाली, गौरीसारखा चेहरा आहे तिचा. प्रेक्षकांना गौरी म्हणजे ह्याला महालक्ष्मीसारखा असं एक्सप्लेन करायचं आहे आणि तो सांगतोय की ती नाही का एकदम चिडली की एकदम तिखट एकदम. अहो तिला बघितलं ना की मला शाळेतल्या शिक्षकांचीच आठवण येते बघा. आता हे राजा मामा करेक्ट गेस करतात ती पोरगी फर्स्ट इयरला आहे का? तेव्हा हा म्हणतो हां बरोबर बरोबर, ते डॉक्टर शिकायला येते ना इथे. तेव्हा राजा मामा म्हणतात सगळे इथून डॉक्टरच शिकतात, काही वकील होऊन नाही बाहेर पडत. आणि मग राजा मामाच्या लक्षात येतं की हा बयोबद्दल बोलतोय. मग तो म्हणतो हां बरोबर बरोबर, ती फणस घेऊन आली होती तुमच्यासारखीच बोलती बघा ती, मी पहिल्या दिवशी आलो होतो तिच्यासोबत. तेव्हा राजा मामा म्हणतात अच्छा बयोला द्यायचं आहे का तुला, असं सांग ना मग, पण इथे असं यापुढे यायचं नाही या बिना परमिशनचं. तेव्हा हा म्हणतो हो ना, पप्पू मामा म्हणतो परमिशन नव्हती म्हणूनच चाललो होतो असं गपचूप. तेव्हा राजा मामा त्याला म्हणतो आण ती इकडे पिशवी, मी देतो, पण आता यापुढे जर असं आलास तर पोलिसांच्या ताब्यात दिलं. पप्पू चोर म्हणतो की ही एवढी पिशवी तिला द्या. तर आता राजा मामा पिशवी घेऊन पोहोचलेत क्लासमध्ये. पोटे सर विचारतात काय रे कसं काय? तर आता राजा मामा म्हणतात की सरस्वतीसाठी कुरिअर आलं आहे. बयो बघतच राहते. आता हे सर त्याच्याहूनही ओरडतात प्रेक्षकांनो की काय इथे कुरिअर आलं आहे, हे काय घर आहे का तिचं, आणि तू केव्हापासून असली कामं करायला लागला? तेव्हा हा म्हणतो सर काय आहे ना, क्लासमध्ये दुसरं कोणी आलेलं चालणार नाही ना, म्हणून मग मी चालू स्वतः द्यायला. तर आता ते म्हणतात बरं ठीक आहे, काय आहे ते दे लवकर. आता सरस्वतीला ते कुरिअर देण्यात येते. बयोला जरा म्हणजे नवलच वाटते की तिचं कुरिअर आलं, कोणी दिलं असेल. तर आता ते राजा मामा निघून गेले आहेत आणि आता ही वैभवी बघते पिशवीमध्ये की काय आलंय काय नाही. पण इरा मात्र लगेच आरवला खुणवते की तू आणून दिलंस का तिला बोनसेट, असं खाणाखुणा करते. आरव तिला खुणवतो की मी कशाला आणून देऊ. असो, पण आता बयो त्या राजा मामाला विचारत असते, म्हणजे अजून गेले नाहीत ते, त्यांना विचारते की हे तुम्हाला कोणी दिलं हो राजा मामा? तेव्हा ते म्हणतात अगं एक असं कुरळे केसावाला माणूस होता, दाढी पण होती बघ, गोल गोल डोळे होते त्याचे, त्याने तुला सांगितलं आहे बघ द्यायला. तेव्हा बयोला आठवतं की हां सकाळी तिने पप्पूजवळ सांगितलं होतं की तिला बोन सेट लागतोय म्हणून, आणि मग तिला क्लिक झालंय की हे नक्की त्याचंच काम असणार आहे. पण प्रेक्षकांना पुढे आली आहे मजा. आता हे पोटे सर तो बोन सेट आला तरीही बयोवर ओरडत आहे की आता हे असं मला चालणार नाही यापुढे, असे तुमचे काही पार्सल बिर्सल आलेले कळलं का? म्हणजे बोन सेट आणला तरी यांना प्रॉब्लेम आहे, नाही आणला तरी प्रॉब्लेम आहे, बिच्चारी बयो. असो, तर आता वैभवीने तो बोन सेट बघायला घेतला की असं कसं पिशवीत आलं तुझं बोन सेट, बघू दे बरं. आता वैभवी सहज बघते आणि तिला काहीतरी ऑड वाटतंय त्यात. ती म्हणते की अगं हे असं कसं आहे, माझा बोन सेट तर वेगळा आहे बयो. आता हे पोटे सर या दोघींना गप्पा मारताना बघतात आणि पुन्हा त्यांना चान्स मिळतो बयोवर ओरडायचा. ते म्हणतात अजून तुमचं ते बोन सेटचं पुराण थांबलं नाही का, आण तो इकडे सेट. म्हणजे त्यांना तो जप्त करायचा असतो, त्यांना काही करून फक्त बयोला छळायचं असतं. प्रेक्षकांनो, एखाद्या MBBS कॉलेजमध्ये रिप्युटेड डॉक्टर असे असू शकतात, म्हणजे हे माझ्या तर कल्पनेच्या पुढे. असो, तर आता इराने ते बघितलं आहे आणि सगळ्यांनीच बघितलं आहे, त्याच्यामध्ये ओरिजिनल हाडं असतात आणि त्याला जवळपास माती पण लागलेली असते, म्हणजे याने स्मशानात जाऊन ती उकरून आणलेली आहेत हाडं बयोसाठी. अरे देवा, पण प्रेक्षकांनो त्याने जे केले ते चूक आहे, पण त्यामागचा त्याचा हेतू किती निर्मळ आहे बघा ना, बयोची मदत करणे एवढाच त्याचा प्युअर हेतू आहे. पण आता इथे कॉलेजमध्ये मात्र बयोच्या नावाचं शंख झालाय. बयोला पण कळत नाहीये काय उत्तर द्यावं यावर, पण इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय. पुढे आपण बघतोय पोटे सर बयोवर खूप ओरडताय, हे काय आहे, हे कोणी आणून दिलेत तुम्हाला स्मशानातली हाडं बोन सेट म्हणून. आता बयो बिचारी काय उत्तर देईल, या संकटातनं कशी बाहेर पडल. बयोनं प्रेक्षकांना दुसरा जेठालाल, एक जण एक संकट तिच्यावर येतच असतात आणि इराला मात्र मजा येत असते. कसा वाटला तुम्हाला रिव्ह्यू नक्की कळवा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला नका हो विसरू. अजून खूप जणांनी सबस्क्राईबच केलं नाहीये चॅनलला. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय रिव्ह्यू. धन्यवाद.